नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहणार आहोत ईश्वरीच्या समोर तिच्या आईचं आणि अर्णवच्या वडिलांचं सगळ्यात मोठं सत्य आल्यामुळे तिला खूप मोठं शॉक बसलेला असतो आणि ते फोटो तिच्या हातात असतात. अर्णव पाठीमागनं आलेला असतो. अर्णव तिला विचारत असतो, ईश्वरी तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं आणि एवढं डेकोरेशन रूमचं का केलेलं आहे. त्यावेळेला ती तिच्या हातातले फोटो पटकन तिच्या पदराआड लपवते आणि इथे अर्णव बोलत असतो. ईश्वरी त्याच्याकडे वळूनही पाहत नसते. तिला खूप रडायला येत असतं आणि अर्णव तिला विचारू लागतो, आज तर वाढदिवसही नाही, ॲनिव्हर्सरी नाही, तर एवढी रूम कशासाठी सजवलेली आहेस तू. इथे ईश्वरी फोटोंकडे पाहते. अर्णवला सत्य सांगावं का असा विचार करू लागते. पण हे सत्य आधीच तिलाही माहीत नाही. तिला एवढंच माहिती आहे की त्या बाईमुळे इथे सात्विकाने आत्महत्या केली आहे आणि हे सत्य कसं सांगणार अर्णवला. अर्णव माझाही तिरस्कार करेल. पण ह्या सत्यामागचं जे काही कारण आहे ते फक्त आई सांगू शकते आणि आईलाच अगोदर भेटावं लागेल आणि त्याआधी इथे अर्णवशी आपल्याला बोलता येणार नाही हा विचार तिच्या मनात येतो आणि ते फोटो ती पुन्हा एकदा तिच्या पदरामागे लपवू लागते, रडू लागते आणि पटकीने ती मग ती फोटो सगळे आपल्या पदराआड पकडते आणि त्यानंतर ती कपाटातल्या एका कपड्यांच्या खाली ते फोटो ठेवते. इथे अर्णव विचारू लागतो की काय झालं आहे, तू का माझ्याशी बोलत नाही, वळूनही पाहत नाही. तिला भानावर आणतो तो आणि मग ती त्याला काहीही न सांगण्याचा निर्णय घेऊन ती फक्त एक गोष्ट त्याच्याशी बोलू लागते की मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. पण ती काय. तरी त्या अर्णवला खूप आनंद होत असतो कारण सरप्राईज खूपच छान आहे. बहुतेक तिला प्रपोज करायचं आहे याचाही त्याला अंदाज आलेला असतो. मग तो तिला विचारू लागतो. तर त्या क्षणाला ती सांगू लागते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आणि त्या अगोदरच ती खाली चक्कर येऊन पडते. चक्कर येऊन पडल्यानंतर इथे अर्णव खूप घाबरतो. तिला उचलतो आणि कॉटवर ठेवतो. सगळे घरातले मेंबर तिथे आलेले असतात. वल्लवी अंदाज घेत असते, खोलीकडे पाहत असते की यांनी दोघांनीही हे फोटो पाहिलेत की नाही. इथे डॉक्टर सांगू लागतात की तिला ताप खूपच जास्त फणफणला आहे, त्यामुळे रात्रभर तिचा टेम्परेचर चेक करत राहा. ताप वाढता कामा नये. जर ताप वाढला तर तिला ॲडमिटही करायला लागू शकतो. हे सगळं कशामुळे झालं असेल असा प्रश्नही आता इथे सगळ्यांना पडला आहे. कोणाला काही समजेना. तिथं खूप आनंदच होती. हेही सगळेजण बोलत असतात. डॉक्टर मग सांगू लागतात तिने ना एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतलं असावं, त्या टेन्शनमुळेच तिला एवढा ताप फणफणला आहे. कुणाला काही समजेना नक्की काय झालं असेल ह्या रूममध्ये. आणि इथे ती फक्त आई आई असाच जप करत असते. काय करावा, हिच्या आईला सांगायचं का. अंजली बोलू लागते तर तिचं व्याकुळपणे आईला हाक मारणं हे सगळ्यांच्या मनाला लागत असतं. वल्लवी मात्र आता इथे विचार करते, जर तिची आई इथे आले आणि कोणालाही सत्य माहीत नाही तर मग ते फोटो लपवले जातील. मग वल्लवी सगळ्यांसमोर लगेच तिची बाजू घेऊन बोलू लागते की एवढ्या रात्री तिच्या आईला आपण जर सांगितलं तर तिची आई विचारेल का चक्कर आली. आपल्याला तर कोणालाही कारण माहीत नाही तिला चक्कर का आली, ती कसला विचार करत आहे. तिची आई पण घाबरून जाईल. अर्णव पण तेच म्हणतो, तिची आई घाबरेल. वल्लवीचं एवढं कौतुकाने बोलणं काही मामाला पचेन असं झालं. मग सगळेजण आपापल्या रूममध्ये जा, मी काळजी घेतो असं अर्णव इथे म्हणतो आणि सगळेजण निघून जातात. मग अंजलीला फक्त पट्ट्या पाठव पाण्याच्या हेही सांगतो. सगळे खाली येऊन बोलत असतात. अचानक असं काय घडलं असेल की ईश्वरीने इतका मोठा धसका घेतला आणि ताप आला आहे. इथे तर मी तिला स्वीकारलं, तिला आनंद किती झाला होता. इथे सगळेजण विचार करते. पाहिल्यानंतर लगेचच मामा म्हणतात तुम्ही आता कोणीही विचार करू नका, आपापली झोपायला निघून जा. त्याच वेळेला इथे अंजलीला फोन येतो राजेशचा. राजेशला ती सांगते की इथे परिस्थिती खूपच गंभीर आहे, ईश्वरीला काय झालं कोणाला माहीत नाही. तर तो लगेच म्हणतो मी येतो सावरण्यासाठी, कारण कोणीतरी हवं ना. आणि त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की आता गेल्यानंतर लगेचच अंजलीशी गोड गोड बोलून पैसे उकळवायचे. या संधीचा फायदा घ्यायचा आपण. इथे अर्णव इथे उशाशी बसून ईश्वरीच्या तिला सेवा करत तिची सगळी काळजी घेत तिथे तो विचार करतो की असं काय घडलं असेल की ज्याने ईश्वरी इतकी फणफणली तापाने. एवढं कसलं टेन्शन घेतलं असावं तिने, का ती बरी होत नाही आहे, काय झालं असेल तिला. तो तिच्याजवळ बसून फक्त तिची शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. पण ती शुद्धीवर येत नाही. ताप वाढतोय व कमी होतोय हे सतत तो चेक करत असतो. एवढं रूमला सजवलं, एवढं काय असेल तिच्या मनामध्ये ते सांगण्या अगोदरच असं काय घडलं. इथे वल्लवी रूममध्ये फोटो पाहत असते आणि ह्या फोटोंचा धमाका दोघांमध्ये व्हायला हवा होता.
बहुतेक ईश्वरीने एकटीनेच ते फोटो पाहिले असावे, म्हणून तिने त्याचा धसका घेतला. म्हणजे अर्णवपर्यंत फोटो पोहोचलेले नाही, ती पोचवायलाच हवे. म्हणून इथे वल्लवी आता ट्राय करणार की अर्णवच्या हातामध्ये पण ते फोटो पडायला हवे. पण इथे काय झाले की फक्त ईश्वरीने पाहिल्याने तिलाच फक्त टेन्शन आल्याने ती चक्कर येऊन पडलेली असते, ताप आलेला असतो. इथे देवाकडे इथे अर्णव प्रार्थना करू लागतो की माझ्या ईश्वरीला लवकरात लवकर बरं कर देवा. मी तिलाही असं एकटं पडून राहिलेलं नाही पोहू शकत. ती फक्त आई आई एवढंच बोलत असते. आईसाठी किती व्याकुळ झाली ईश्वरी हेही त्याला जाणवतं. पण रात्रीची वेळ असल्यामुळे तिच्या आईलाही त्रास नको द्यायला म्हणून त्यांनी बोलवलेलं नसतं. झोपेमध्ये ती फक्त एकच शब्द बोलते, आई. इथे वल्लवी तिच्या पर्समधले फोटो तिच्या कपाटात लपवते आणि लगेचच तिथे मामा आता वल्लवीला प्रश्न करत असतात, तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय? तू एवढी बाजू का घेत होती ईश्वरीची, तिच्या आईला न बोलवण्याची? इथे असं काय कारण आहे? मला तरी वाटते ह्या सगळ्या गोष्टीत तुझंच काहीतरी हात असावा. वल्लवी म्हणते, पूर्ण प्रकरण माहीत नसेल तर माझं नाव घेऊ नका. माझ्यावर उगाच आरोप लावलेला मी सहन करणार नाही. इथे अर्णव देवासमोर उभा राहून बोलू लागतो की देवा, जे काही कारण असेल ते असेल, पण माझ्या ईश्वरीला लवकरात लवकर बरं कर. तिला मी सतत बडबड करतानाच पाहतो. मला ती अशी शांत इशू अजिबात पाहावेनाशी झाली. बघता बघता तोही तिथे झोपी जातो आणि ज्यावेळेला सकाळी त्याला जाग येते त्यावेळेला तो ईश्वरीला पाहत खोलीतनं बाहेर येतो. तर खोलीतनं बाहेर ईश्वरी येत असते. तिच्या आईकडे पहिले प्रश्न विचारून त्या आईला म्हणत आईकडे जात असते, पण तिला गरगरल्यावाने होतं आणि राकेश त्या गोष्टीचा संधीचा फायदा घेत लगेच ईश्वरीच्या जवळ जाऊन तिला सावरतो. आणि त्याच वेळेला अर्णव झोपेतनं उठून बाहेर येतो. ईश्वरी त्याला दिसत नसते रूममध्ये. बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं तर ईश्वरीचा हात राकेशच्या हातात आहे. तर तो राकेशला बाजूला सरकवून धक्का देऊन इथे ईश्वरीच्या जवळ उभा राहतो. ही गोष्ट आता अंजलीला खटकते. माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा अपमान माझा भाऊ कसा करू शकतो बायकोसाठी? आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते जास्तच भयंकर असणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.